मित्रो, व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण 12वी बोर्डच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकांमधील व्याकरणाची वाक्य सोडवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण बोर्डच्या परीक्षेमध्ये अनलेस आणि इफ नॉट वर आलेली व्याकरणाची वाक्य सोडविणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, या ठिकाणी आपण आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडविलेली आहेत। पहा, या ठिकाणी आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये कोणत्या घटकांवर किती वेळेस प्रश्न आलेले आहेत हे दिलेले आहे। मित्रहो, टेन्सेसवर 8 वेळी प्रश्न आलेले आहेत। मॉडल ऑक्झिलरीजवर देखील 8 वेळी प्रश्न आलेले आहेत। ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसवर 6 वेळी प्रश्न आलेले आहेत आणि स्पॉट द एरर अँड रीराईट द करेक्ट सेंटेन्स हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये असतोच। या घटकावर 7 वेळी प्रश्न आलेले आहेत। डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच 4, सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स 4, WH क्वेश्चन, रेटरिकल क्वेश्चन दोन्ही मिळून 5, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, नॉट ओन्ली बट ऑल्सो या दोन्हीवर मिळून 5, ॲफर्मेटिव्ह निगेटिव्ह आणि अनलेस इफ नॉट या दोन्हींवर मिळून 5। अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या प्रत्येक घटकावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे। म्हणून हे घटक किती महत्त्वाचे असतील तुम्हीच समजून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण अनलेस आणि इफ नॉट वर परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडवणार आहोत। मित्रो, वरील सर्व घटकांवर आपण व्हिडिओज तयार केलेले आहेत। म्हणूनच महाराष्ट्र शासनाने पुरलेल्या क्वेश्चन बँकमधील वाक्य सोडवलेले हे 2 व्हिडिओज आणि परीक्षेमध्ये आलेली वाक्य सोडवलेला हा एक व्हिडिओ आणि या सर्व घटकांवरील हे सर्व व्हिडिओज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परीक्षांमध्ये आलेली वाक्य आणि परीक्षांमध्ये येऊ शकणारी वाक्य सोडविलेली आहेत। यासोबतच इफ नॉटच्या जागी अनलेस कसे वापरावे आणि अनलेसच्या जागी इफ नॉट कसे वापरावे हे 2 व्हिडिओज आणि इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस या सिरीज अंतर्गत अनलेस आणि इफ नॉटवरील हा व्हिडिओ हे सर्व व्हिडिओज पहा, कारण या माध्यमातून कमीत कमी 10 मार्काची तुमची तयारी होणार आहे। या सर्व व्हिडिओच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। यासोबतच व्याकरणावरील इतरही महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट क्लास 12 इंग्लिश क्वेश्चन बँक सोल्युशन आणि इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस या 2 प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओज तुम्ही निवडून पाहू शकता। चला तर मग अनलेस आणि इफ नॉट वरील परीक्षेमध्ये आलेलं पहिलं वाक्य आपण सोडूयात। अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड। फेब्रुवारी 2024च्या परीक्षेला आलेलं हे वाक्य आहे। या वाक्यामध्ये काय करायचं आहे? चूज द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स बिगिनिंग विथ इफ। इफ वापरायचं आहे। पहा मित्रो, या वाक्यामध्ये अनलेस वापरण्यात आलेलं आहे, तर याचं रूपांतर आपल्याला काय करायचं आहे? अनलेस काढून त्याच्या ठिकाणी इफ नॉट वापरायचं आहे। म्हणजे हे अनलेस काढायचं आहे आणि त्याच्या ठिकाणी इफ डॅश डॅश नॉट, इफ यू आर नॉट कॉन्फिडंट असं आपल्याला घ्यावं लागेल। इफ आणि नॉट, यू आर नॉट कॉन्फिडंट आणि त्यानंतर चा भाग जशाच्या तसा, यू विल नॉट सक्सीड। याच्यामध्ये काही फरक पडत नाही, यू विल नॉट सक्सीड असं हे वाक्य आहे। आपण काय केलं आहे? फक्त अनलेस काढलं आहे आणि त्याच्या बदल्यात इफ आणि नॉट वापरलेलं आहे। लक्षात ठेवा, इफ आणि नॉट हे 2 शब्द वापरलेले आहेत। चला याचे पर्याय पाहूया। इफ यू आर कॉन्फिडन्स, या ठिकाणी कॉन्फिडन्स आलेला आहे म्हणून हे वाक्य चूक आहे, कारण या ठिकाणी नाऊन नाही तर ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे। यू विल गेट सक्सेस हे वाक्य चूक आहे। इफ यू हॅव कॉन्फिडन्स यू विल गेट सक्सेस हे वाक्य बरोबर आहे, परंतु या ठिकाणी आपण अनलेस काढून त्याच्या बदल्यात इफ नॉट वापरलेला आहे। इथे मात्र फक्त इफच वापरलेला आहे आणि यू विल गेट सक्सेस या ठिकाणचं नॉट काढून टाकलेलं आहे। म्हणून हे वाक्य एवढं योग्य वाटत नाही आपल्याला, जेवढं की पुढे एक वाक्य आहे ते पाहूया आपण। इफ यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट गेट सक्सेस, या ठिकाणचं नॉट तसंच ठेवलं आहे आणि इथं फक्त इफ वापरलं आहे। म्हणजे फक्त इफ आपण अनलेसच्या बदल्यात वापरू शकत नाहीत।
इफ आणि नॉट वापरावं लागेल किंवा अनलेस आणि नॉट काढावं लागेल आणि इफ वापरावं लागेल. पहा या ठिकाणी इफ यू आर नॉट कॉन्फिडंट यू विल नॉट गेट सक्सेस. या ठिकाणी मात्र अनलेसच्या ऐवजी इफ आणि नॉट वापरलेलं आहे आणि बाकीचा भाग काहीच त्याला धक्काही लावलेला नाही, म्हणून हे आपलं उत्तर होईल. इफ यू आर नॉट कॉन्फिडंट यू विल नॉट गेट सक्सेस. आता या ठिकाणी गेट सक्सेस असं लिहिलेलं आहे आणि इथे नॉट सक्सीड असं आपण घेतलेलं आहे. यामुळे काही जास्त फरक पडणार नाही. आपण नियमानुसार हे वाक्य केलेलं आहे, त्यांनी थोडाफार या ठिकाणी बदल केलेला आहे. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशाच सोप्या पद्धतीने आपण सर्व वाक्य सोडवलेली आहेत आणि अनलेस आणि इफ नॉटवर परीक्षेमध्ये कमीत कमी एखादं वाक्य असतं आणि म्हणून या एकाच व्हिडिओमध्ये तुमचा 1 मार्क पूर्ण होऊ शकेल. आणि याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी ॲक्टिव्हिटी सोडायला मिळणार आहे ज्यामधील वाक्य परीक्षेला येऊ शकतील आणि या ठिकाणचे नियमच तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीमध्ये वापरायचे आहेत. चला पुढील वाक्य पाहूयात. इफ ही डिडंट सक्सीड इट वुड बी बॅक टू युनिव्हर्सिटी. फेब्रुवारी 2020ला आलेलं हे वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये काय करायचं आहे, रीराईट द गिवन सेंटेन्स युजिंग अनलेस. आपल्याला अनलेस वापरून हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर अनलेस कशाच्या बदल्यात आपल्याला वापरावं लागतं, इफ आणि नॉटच्या बदल्यात. आत्ताच आपण अनलेसच्या बदल्यात इफ नॉट वापरलं आहे, आता इफ नॉटच्या बदल्यात आपल्याला अनलेस वापरायचं आहे. तर आपलं वाक्य कसं होईल, इफ आपण काढून टाकूया, हे नॉटसुद्धा काढून टाकूया, हे डीड हे नॉट निघाल्यामुळे निघेल आणि ते कशामध्ये जाईल, ते या सक्सीडमध्ये जाऊन काय होईल, याचं सक्सीडेड असं होईल. म्हणजे इफच्या ठिकाणी काय होईल, अनलेस त्यानंतर ही त्यानंतर सक्सीडेड. पहा डीड प्लस सक्सीड हे सक्सीडेड झालेलं आहे. अनलेस ही सक्सीडेड आणि बाकीचा भाग जशाच्या तसा. फक्त आपल्याला इफ नॉट काढून अनलेस वापरायचं आहे आणि अनलेस वापरून हे डीड आल्यामुळे हे डीड आपल्याला मेन वर्बमध्ये टाकावं लागलं. बाकीचा भाग जशाचा तसा. इट वुड बी बॅक टू युनिव्हर्सिटी हा भाग जशाचा तसा आपण घेतलेला आहे. चला पुढील वाक्य पाहूया. आय कुड राईट अ नॉवल इफ आय हॅड टाईम. फेब्रुवारी 2020ला आलेलं हे वाक्य आहे. या ठिकाणी देखील आपल्याला अनलेसच वापरायचं आहे. मग या ठिकाणी काय आहे, इफ आलेलं आहे, फक्त इफ आलं आहे आणि फक्त इफच्या बदल्यात जर आपल्याला अनलेस वापरायचं असेल तर एका उपवाक्यात आपल्याला अनलेस वापरावं लागेल आणि दुसऱ्या उपवाक्यात काय करावं लागेल, नॉट वापरावं लागेल. तर अनलेसचं वाक्य सुरुवातीला घेऊया आपण. अनलेस आय हॅड टाईम. अनलेस आय हॅड टाईम हे उपवाक्य आपण सुरुवातीला घेतलेलं आहे. इफच्या बदल्यात आपण काय केलं आहे, अनलेस वापरलं आहे, पण नुसतं अनलेस आता आपल्याला वापरता येणार नाही. त्यानंतर कॉमा देऊन त्याच्या पुढच्या उपवाक्यामध्ये आपल्याला नॉट वापरावं लागेल. मग आय कुड नॉट, इथे नॉट आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, इफचा अर्थ देखील अनलेस दॅट डज कॉमा नॉट असा होतो. अनलेस आय हॅड टाईम, आय कुड त्यानंतर नॉट राईट अ नॉव्हल असं हे वाक्य होईल. चला पुढील वाक्य पाहूया. हे वाक्य जुलै 2023च्या परीक्षेला आलेलं आहे. देअर वेअर नो बोट्स टू टेक द पीपल अक्रॉस असं हे वाक्य आहे. काय करायचं आपल्याला, चूज द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स बिगिनिंग विथ इफ. इफने हे वाक्य सुरू करायचं आहे किंवा इफने सुरू झालेलं वाक्य आपल्याला निवडायचं आहे याचं रूपांतर म्हणून. आता या ठिकाणी खरं पाहिलं तर या वाक्याचा अगोदर अर्थ लक्षात घ्या. देअर वेअर नो बोट्स, बोट्स नव्हत्या है की नाही, म्हणून त्याचा परिणाम काय झाला, टू टेक पीपल अक्रॉस, लोकांना पलीकडे नेण्यासाठी बोट नव्हत्या, म्हणजे लोकांना पलीकडे नेलं नाही. मित्र हो, इफ आणि नॉट किंवा अनलेसच्या वाक्यामध्ये परिस्थिती दिलेली असते आणि त्या परिस्थितीचा होणारा किंवा न होणारा परिणाम दिलेला असतो. म्हणून आपल्याला इफ वापरायचं असेल तर काय करावं लागेल, इफ देअर वेअर बोट्स असं घ्यावं लागेल. हे नो आपल्याला कॅन्सल करावं लागेल. कशामुळे, कारण परिस्थिती आणि तिचा परिणाम आपल्याला व्यक्त करायचा आहे. इफ देअर वेअर बोट्स आणि त्यानंतर दे वुड हॅव टेकन पीपल अक्रॉस असं आपल्याला घ्यावं लागेल. बोट्स असत्या
तर काय केलं असतं, दे वूड हॅव टेकन, वूड हॅव टेकन केलं आहे कारण या ठिकाणी वेअर आहे. बोटी असत्या तर टू टेकचं काय केलेलं आहे, वूड हॅव टेकन असं केलेलं आहे. वेअर असल्यामुळे वूड हॅव टेकन पीपल अक्रॉस. अशा प्रकारे आपण इफ वापरून वाक्य केलेलं आहे. थोडी या वाक्याची डिफिकल्टी लेवल जास्त आहे, परंतु याला पर्याय दिलेले आहेत म्हणून आपल्याला फक्त पर्याय निवडायचे आहेत. पहा या ठिकाणी देअर वेअर नो बोट्स. आता या ठिकाणी नो बोट्स दिलेलं आहे. दे वुडंट हॅव टेकन पीपल अक्रॉस. जर बोट नसत्या तर त्यांनी नेलं नसतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे बोट होत्या आणि त्यांनी नेलं आहे, म्हणजे हा अर्थ या वाक्यामध्ये नाही. या वाक्यामध्ये पलीकडच्या बाजूला लोकांना नेलं नाही असा अर्थ आहे, इथं तर नेलं आहे असा अर्थ होतो, म्हणून हे उत्तर आपलं नाही. इफ देअर वेअर नो बोट्स दे वूड हॅव टेकन. जर बोट नसत्या तर नेलं असतं, हे तर अजून अर्थ चुकतोय, म्हणजे परिस्थिती आणि त्याचा परिणाम विरुद्ध आहे. इफ देअर वेअर बोट्स दे वूड हॅव टेकन पीपल अक्रॉस हे आपलं उत्तर आहे. बोट असत्या तर लोकांना नेलं असतं, बोट नव्हत्या म्हणून नेलं नाही असं या वाक्याचा अर्थ आहे. इफ देअर वेअर बोट्स दे वुडंट हॅव, आणि इथे तसं आहे, बोट असते तरी नेलं नसतं, म्हणजे चुकीचा अर्थ आहे. तर सी हे आपलं उत्तर आहे. चला तर मग मागील नियमांच्या आधारे या ठिकाणी दिलेली ॲक्टिव्हिटी आपण सोडण्याचा प्रयत्न करूयात. पहा ॲक्टिव्हिटी 1 मध्ये काय, यूज अनलेस अँड रीराईट द सेंटेन्स अशी सूचना आहे. पहिल्या ॲक्टिव्हिटीनुसार आपल्याला अनलेस वापरायचं आहे. पाहूया आपण काय वाक्य आहे. इफ वी डोंट सीज इट इट इज कर्टन्स फॉर अस अर्थलिंग्स असं आहे. या ठिकाणी इफ आलं आहे आणि नॉटसुद्धा आलं आहे, म्हणजे इफ आणि नॉट काढून टाकायचं आहे, त्याच्या बदल्यात अनलेस वापरायचं आहे. आपण इफ काढूयात, इथे अनलेस येईल आणि त्यानंतर हे डू देखील निघेल नॉट काढल्यामुळे, आणि या डूचा टेन्स या सीजमध्ये जाईल, त्यामुळे काहीच फरक पडणार नाही, जसे तसं राहील. म्हणजे अनलेस वी सीज इट, बाकीचा भाग जशाच्या तसा खाली येईल. चला पुढचं वाक्य पाहूया. इफ यू थिंक यू हॅव अ गुड आयडिया ट्राय इट. पहा या ठिकाणी फक्त इफ आलेलं आहे. जर वाक्यात फक्त इफ आलं तर अनलेस आणि पुढच्या वाक्यामध्ये नॉट वापरावं लागतं, म्हणून या इफच्या बदल्यात आपल्याला काय करावं लागेल, अनलेस वापरावं लागेल. अनलेस यू थिंक यू हॅव अ गुड आयडिया, इथपर्यंत हे वाक्य अशाच्या असंच येईल, फक्त इफच्या ठिकाणी अनलेस आणि या कॉमन नंतर आपल्याला आता नॉट वापरायचं आहे. परंतु ट्राय नंतर डायरेक्ट नॉट वापरता येणार नाही किंवा अगोदर वापरता येणार नाही, म्हणून या ट्रायच्या काळानुसार आपल्याला डूचं रूप घ्यावं लागेल. डू नॉट असं आपल्याला घ्यावं लागेल आणि त्यानंतर ट्राय इट, या ठिकाणी डू नॉट येईल. डू नॉट ट्राय इट, म्हणजे अनलेस आणि डू नॉट आपण या वाक्यात वापरलेलं आहे. चला पुढचं वाक्य पाहूया, त्याची सूचना बघा. यूज इफ अँड रीराईट द सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला इफ वापरायचं आहे, तर इफ वापरायचं आहे म्हणजे या वाक्यात अनलेस आलेलं आहे आणि या ठिकाणी नेवर आहे, म्हणजे अनलेस आणि नेवर हे दोन घटक आलेले आहेत. मग आपल्याला फक्त इफच वापरावं लागेल आणि नेवरच्या बदल्यात आपण ऑलवेज घेऊया. यू विल ऑलवेज नो, आणि ह्या अनलेसच्या बदल्यात इफ, नेवरच्या बदल्यात ऑलवेज. यू विल ऑलवेज नो इफ यू ट्राय. ऑलवेज नाही वापरलं तरी धक्केल, परंतु नेवरच्या ठिकाणी ऑलवेज केल्यामुळे हे वाक्य अधिक योग्य होईल. मित्रो, या ठिकाणी आपण हे वाक्य कसे करायचे हे तर पाहिलं आहे, परंतु तुम्ही प्रत्यक्ष ही वाक्य कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमची वाक्य बरोबर आली की नाही मी ते पाहिल. परंतु माझ्याच्याने पाहणी नाही झाली तर तुम्हाला कसं कळेल तुमचे वाक्य बरोबर आहेत का. त्यासाठी क्लास 12 इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि या तुमच्या वाक्याची उत्तरे बरोबर आलीत की नाही हे तर तुम्हाला त्या ठिकाणी कळेलच. यासोबतच अगदी घर बसल्या मोफत तुमच्या सोयीनुसार तुम्ही 12वी इंग्रजीचा अभ्यास करा, चांगल्या मार्काने 12वी पास व्हा. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच
आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल दाबा, त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। आणि मित्र हो, या ठिकाणी 12वीच्या परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडलेले व्हिडिओज दिलेले आहेत। हे व्हिडिओज अवश्य पहा। भेटूया असेच पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हॅव अ गुड डे। थँक्यू।